सुस्वागतम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण मराठी विषयाची कृतीपत्रिका किंवा प्रश्नपत्रिका पाहूया. द्वितीय सत्र परीक्षा 2024-25, विषय मराठी, इयत्ता 11वी कला, वाणिज्य, विज्ञान या तीनही शाखांना ही प्रश्नपत्रिका उपयोगी आहे. यावर्षीची 80 गुणांची प्रश्नपत्रिका किंवा कृतीपत्रिका आहे. 3 तासाचा वेळ आहे उत्तर लेखनासाठी. ही प्रश्नपत्रिका या चॅनलवर मी अपलोड केलेली आहे. आज आपण त्याची उत्तरं कशी लिहायची ते पाहणार आहोत. त्याचप्रमाणे मी या चॅनलवर इयत्ता 11वी आणि 12वी या दोन्ही वर्गांचे अनेक विषयांचे व्हिडिओ लेक्चर, प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका पोस्ट केलेल्या आहेत. त्या पाहायच्या असतील तर या चॅनलची प्लेलिस्ट एकदा पाहून घ्या, म्हणजे तुम्हाला कळेल कोणते व्हिडिओ पाहायचे किंवा कोणता अभ्यासक्रम तुमचा आहे. त्याचप्रमाणे टेलिग्राम चॅनलही जॉईन करा. चला तर पाहूया इयत्ता 11वी कला, वाणिज्य, विज्ञान या तीनही शाखांना उपयुक्त असणारी मराठी विषयाची द्वितीय सत्र परीक्षेची प्रश्नपत्रिका किंवा कृतीपत्रिका. यामध्ये 5 विभाग आहेत. 5 विभागांची उत्तरं एकत्र घेणं शक्य नाही, म्हणून त्याचे मी 3 भाग केलेत किंवा 3 व्हिडिओ होणार आहेत. पहिला हा आजचा व्हिडिओ आहे, त्यामध्ये कृती क्रमांक 1 आणि 2 सोडवू आपण. नंतरच्या याच्यामध्ये तिसरी आणि चौथी आणि शेवटी 5वी कृती घेऊ आपण. चला आपण पहिली आणि दुसरी कृती कशी सोडवायची ते पाहूया. विभाग पहिला आहे गद्य किंवा धड्यांचा, त्याला 20 गुण आहेत. कृती क्रमांक अ, खालील उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. आता मामू या पाठातला उतारा घेतलेला आहे, त्यावरच्या कृती आहेत. 1. मामूची शालाबाह्य रूपे 2 गुण आहेत आणि 2 चौकटीत 2 रूप किंवा 2 शब्द लिहायचे आहेत. पण परिच्छेदामध्ये 3 आलेली आहेत, मौलवी, व्यापारी, उस्ताद. या 3 शब्दांच्यापैकी कोणतेही 2 शब्द 2 चौकटी करून लिहा. चौकटी पेन्सिलने करायच्या. 2. मामूंनी मुस्लिम अधिकाऱ्यांच्या मुलांना दिलेली शिकवण, इथे उत्तर लिहायचं 1 गुणासाठी चौकटीत. ते शिकवण दिलेली आहे उर्दूची, असा शब्द लिहायचा. नंतर 3. मामूच्या फेट्याचा रंग, इथे चौकटीमध्ये लिहायचा 1 गुण आहे त्याला, तो आहे अबोली. आणि हा जो परिच्छेद आहे मामू शिवाजी सावंत यांच्या पाठातला, मी हा पाठ पुन्हा वाचत नाही किंवा परिच्छेद वाचत नाही आहे, फक्त सांगते कुठून कुठपर्यंत आहे. मामूच्या सफेद दाढीत जेवढे केस आहेत इथपासून तर असं साऱ्याने नाव ठेवलं आहे मामू. हा परिच्छेद जो आहे तुम्ही पुस्तकामधून पहा, कारण जेव्हा प्रश्नपत्रिका पोस्ट केली किंवा कृतीपत्रिकेचा व्हिडिओ केला त्यामध्ये मी हा पूर्ण परिच्छेद वाचलेला आहे. व्हिडिओ खूप मोठा होईल पुन्हा परिच्छेद वाचला तर. आता सहजपणे कोणताही उतारा येऊ, सहजपणे उत्तर सापडत असतं, पण तुम्ही काळजीपूर्वक तो उतारा वाचला पाहिजे शांतपणे. चौकटीतले प्रश्नांची उत्तरं सापडतात. आता यावर आणखी कृती आहेत स्वमत अभिव्यक्तीची. क्रमांक 4ची कृती आहे मामूचे व्यक्तिचित्रण रेखाटा, किंवा शाळेत तो शिपाई आहे पण शाळेबाहेर तो बहुरूपी आहे. या मामू संबंधी विधानाचा अर्थ तुमच्या शब्दात स्पष्ट करा. 4 गुण. आता हे दोन्ही नाही लिहायचे, दोन्हीपैकी एकच लिहायचं आहे आणि ते पण परिच्छेदाचा आधार घेऊन. आता इथे आपण कृतीपत्रिका सोडवत आहोत म्हणून मी दोन्हीही प्रश्नांची उत्तरं घेतलेली आहेत. आता यामध्ये आहे मामूचे व्यक्तिचित्रण रेखाटायचे 4 गुणांच्यासाठी. उत्तर: मामू आता वृद्धत्वाकडे झुकला होता. त्याची पांढरी शुभ्र लांब दाढी हे त्याच्या व्यक्तिमत्वाचे एक ठळक वैशिष्ट्य होते. त्याने खूप अनुभवले आहे, खूप भोगले आहे, याची साक्ष त्याची दाढी देत होती. तो सामान्य स्तरावरचा नोकरदार माणूस होता, पण त्याची जाण मात्र उच्च दर्जाची होती. तो हरहुन्नरी होता. तो कोणत्याही कामाला नेहमीच आनंदाने सामोरे जात राहिला, म्हणून अनेक कौशल्ये त्याला अवगत झाली होती. कोणाच्याही मदतीला धावणे आणि सर्व प्रकारच्या कामांसाठी सदैव तत्पर असणे, यामुळे समाजातील विविध क्षेत्रातील कर्तबगार माणसांशी त्याचे सलोख्याचे संबंध होते. तो सदोदित उत्साही व आशावादी असे. त्याच्या चेहऱ्यावर कधीही उदासीनता किंवा निराशा नसायची. त्याचे मन अजूनही उमदे होते. तो निष्ठेने वागणारा होता. अडीअडचणीला कोणालाही मदत करायचा आणि आईच्या ममतेने सगळ्यांशी वागायचा. त्याचा पोशाखही तसा ठरलेलाच होता. डोक्याला अबोली रंगाचा फेटा, नेहरू शर्टावर गर्द निळे जाकीट, जाकीटाच्या खिशात चांदीच्या साखळीचे एक जुने पॉकेट वॉच, खाली घेराची आणि घोट्याजवळ चुन्या असलेली तुमान, पायामध्ये जुना पुराणा पंपशू, हा असा मामूचा पोशाख होता. मामूचे नाव घेताच साधारणपणे हेच चित्र डोळ्यांसमोर उभे राहायचे. आता किंवा म्हणून पुढची कृती विचारलेली आहे. शाळेत तो शिपाई आहे पण शाळेबाहेर तो बहुरूपी आहे. या मामू संबंधी विधानाचा अर्थ तुमच्या शब्दातून स्पष्ट करा.
उत्तर, शाळेत एक शिपाई आहे म्हणून मामू नोकरी करत होता. तो कष्टमय जीवन जगणारा एक कर्मचारी होता. अनेकांना अनेक बाबतीत तो तत्परतेने मदत करायला जाई. त्यामुळे त्याला अनेक गोष्टींचे आपोआपच ज्ञान होत गेले. लोकांना मदत करण्याची त्याची वृत्तीच होती. कोणाच्या दुकानावर जाऊन बस, ते चालवायला मदत कर, कोणाच्या मुलांना उर्दू शिकवायला जा, आयुर्वेदिक औषधोपचार करण्यात तर त्याचा हातखंडा होता. तो लोकांना आत्मीयतेने आरोग्यविषयक सल्ला देई. अशी समोर येतील ती कामे मामू मनापासून आत्मविश्वासाने करीत गेला. त्यातून अनेक कौशल्ये वाढत गेली. जणू तो बहुरूपीच होता. त्याला लोकांविषयी कळकळ वाटत असे. कोणालाही तो तत्परतेने मदत करी. या सगळ्या गुणांमुळे समाजात त्याला खूप मान होता. आमदार, खासदार, बडे व्यापारी, शिक्षक, प्राध्यापक अशा वरच्या थरातल्या लोकांशी त्याचे आपुलकीचे नाते निर्माण झाले होते. अगदी सामान्यांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत तो सर्वत्र सामावून गेला होता. म्हणून लेखकांनी त्याला बहुरूपी म्हटले आहे. पुढची कृती आहे ब. खालील उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. 1. बिनचेहऱ्याची बडबड. क्रमांक याला 2 गुण आहेत आणि 4 चौकटीमध्ये उत्तरं लिहायची आहेत. बिनचेहऱ्यांची बडबड या 4 चौकटीमध्ये उत्तर येईल. ईमेल, चॅटिंग, SMS, फोनवरून बोलणे. हे माणूस हवाय या पाठ्यपुस्तकातला किंवा या पाठातला उतारा घेतलेला आहे. त्यामध्ये हे उत्तर आहे. परिच्छेद वाचला की लगेच सापडतं उत्तर. आणि पुढची कृती आहे दुसरी अ. बदलते जीवनशैलीत घराघरातून कानावर पडणारी वाक्य. इथे 1 आणि 1 म्हणजे 2 गुण आहेत. इथे 1 वाक्य लिहायचं, इथे 1 वाक्य लिहायचं. आता परिच्छेदामध्ये 4 वाक्य आलेली आहेत बदलते जीवनशैलीतली. फी भरायला पैसे हवेत, पुष्कळ दिवसात चायनीज खाल्लं नाही, गधड्या इतके पैसे ओतले तरीही 89% न्यूयॉर्कची सीडी आणायची आहे. आता ही 4ही वाक्य लिहायची गरज नाही. कोणतेही 2 वाक्य लिहिली तरी 2 गुण मिळतील. आता हा माणूस हवा या पाठातला हा उतारा आहे. संवादाचं मूल्य तोडवणाऱ्या इथपासून तर अस्वस्थ होण्याची गरज आहे इथपर्यंत. पुन्हा मी हा परिच्छेद वाचत नाही आहे कारण जेव्हा अपलोड केली प्रश्नपत्रिका तेव्हाच वाचन झालेलं आहे. तुम्ही पाठ्यपुस्तकामध्ये परिच्छेद पहा किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या. यावर आणखी कृती दिलेल्या आहेत. मानवी जीवनात संवादाचे महत्त्व याविषयी तुमचे मत स्पष्ट करा किंवा संवाद जर प्रस्थापित झाला नाही तर यावर तुमचे मत लिहा. 4 गुण. 1. मानवी जीवनात संवादाचे महत्त्व याविषयी तुमचे मत स्पष्ट करा. उत्तर. जागतिकीकरणाच्या परिणामामुळे आता पैसा आणि पैशाने मिळणारी सगळी सुखे जीवनाच्या केंद्रस्थानी आली आहेत. माया, प्रेम, वात्सल्य या भावनांना आता स्थान राहिले नाही. या परिस्थितीमुळे मानवी जीवनाला कोरडेपणा आला आहे. संवेदनशीलता संपली आहे. केवळ औपचारिकपणा, कृत्रिमपणा यांनी भावनांची जागा घेतली आहे. यामुळे मानवी जीवनातला जिवंतपणा संपला आहे. याचे भीषण परिणाम वैयक्तिक जीवनावर, कौटुंबिक जीवनावर होत आहेत. सर्वत्र उपयुक्तता भरली आहे. घरातली नाती संपली. वृद्ध माणसे निरुपयोगी ठरली. तरुण आणि वृद्ध एकमेकांना दुरावले. वृद्धांचा आधार गेला. भावनिक आधारही उरला नाही. बालकांच्या संगोपनाकडे दुर्लक्ष होत आहे. बालकांच्या गरजा फक्त पैशाने भागवल्या की कार्य संपले असे तरुणांना वाटू लागले आहे. या परिस्थितीतून जी माणसे तयार होतील ती माणसे नसतील, ती जनावरे असतील आणि हा माणसांचा अंत असेल. यातून सावरायचे असेल तर माणसांमध्ये संवाद पुन्हा प्रस्थापित व्हायला हवा. संवेदनशील संवादानेच मानवी मने पुन्हा जिवंत होतील. संवादाचे हे महत्त्व आपण लक्षात घ्यायला हवे. किंवा दुसरी कृती आहे संवाद जर प्रस्थापित झाला नाही तर यावर तुमचे मत लिहा. उत्तर. संवादाचा अभाव निर्माण झाल्यामुळे मानवी समाज ज्या स्थितीकडे वाटचाल करीत आहे त्या स्थितीचे विदारक चित्र लेखकाने येथे सूचित केले आहे. पोटासाठी माणसांना वनवन हिंडावे लागते हे सत्य आहे. पण यातून निर्माण होऊ घातलेली परिस्थिती भीषण आहे. खूप शिकल्यावर माणूस भव्य दिव्य स्वप्ने घेऊन देशांतर करतो. तो देश, तो परिसर, तिकडची जीवनशैली त्याला आवडते सुद्धा. पण स्वतःची माणसे, स्वतःचा समाज आणि स्वतःचा देश यांच्या आठवणींनी त्याचे मन पोखरले जाते. काही काळ ही माणसे कुडत राहतात आणि हळूहळू आपल्या माणसांना दुरावतात. काही मुलांचे वडील 8-8, 10-10 महिने दौऱ्यावर असतात. आई कामावर जाते. मुले एकाकी वाढतात. काहींची फारच दुर्दैवी स्थिती असते. वर्षातून 1-2दा भेटतात. मूल एक तर आईकडे किंवा वडिलांकडे किंवा भारतात आजी आजोबांकडे. कशी जगत असतील ही माणसे. पण हे घडू लागले आहे. जीवघेण्या स्पर्धेत माणसे इतस्तता
फेकली जात आहेत. या एकटेपणातून, एकाकीपणातून अनेकांना मानसिक आजार जडत आहेत. आत्ता परिस्थिती अशी आहे की काही मुले एकल पालकांकडे राहतात, म्हणजे एकतर आईकडे किंवा वडिलांकडे. यापुढे स्थिती अशी दिसत आहे की कुटुंबच मुळे एका माणसाचे बनणार आहे. ही मानवजातीच्या अंताची धोकादायक घंटा आहे. संवादाच्या अभावामुळे ही अशी भयावह स्थिती येऊ घातली आहे. यापेक्षाही स्वमत अभिव्यक्तीचं उत्तर तुम्ही वेगळं लिहू शकता. यानंतर कृती आहे. खालील उतार्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. आता हा जो परिच्छेद आहे अपठित, म्हणजे तुमच्या पाठ्यपुस्तकातला उतारा नाही. पुढच्या स्लाईडवर आहे तो. सेंद्रिय शेतीचे फायदे लिहायचे, 2 फायदे लिहायचे, 1 गुण आहे. आता सेंद्रिय शेतीचे जे फायदे आहेत ते 2 घेऊ आपण. जमिनीचा पोत आणि आरोग्य सुधारते, जमिनीची धूप थांबते. आणखी 1-2 फायदे त्यामध्ये परिच्छेदात आहेत. कोणतेही 2 लिहिले तरी चालेल. यानंतर पुढची कृती आहे दुसरी, जयवंतने वापरलेल्या सेंद्रिय पद्धती. त्याने सेंद्रिय पद्धती वापरलेल्या आहेत. लमित आणि जीवामृत असे 2 शब्द 2 ठिकाणी लिहायचे, त्यालाही 1 गुण आहे. आणि हा जो परिच्छेद आहे हा परिच्छेद मात्र मी वाचते, कारण हा तुमच्या पाठ्यपुस्तकामधला नाही. सेंद्रिय शेती करण्याचे अनेक फायदे आहेत. जमिनीचा पोत आणि आरोग्य सुधारते. आता इथे फायदे दिलेले आहेत पहा. नंतर जमिनीची धूप थांबते, जमिनीची दुष्काळाची सामना करण्याची क्षमता वाढते आणि पीकही जोमाने वाढतात. हे 4 फायदे दिलेले आहेत, त्यातले कुठलेही 2 लिहा. उलट रासायनिक कीटकनाशकांचा अतिवापर करून जमिनीचा पोत तर खालावतोच, पण अशी पिकं आरोग्यालाही धोकादायक ठरतात. परदेशात ठराविक मात्रेपर्यंत कीटकनाशकं वापरण्याची मुभा आहे, आपल्याकडे मात्र नाही. म्हणूनच अलीकडेच युरोपियन महासंघाने कीटकनाशकांचं प्रमाण मर्यादेपेक्षा जास्त असल्याने भारतातल्या काही भाज्यांच्या आयातीवर बंदी घातली. या पार्श्वभूमीवर जयवंतने निवडलेली ही वाट अनेकांसाठी प्रेरणादायी ठरावी. सेंद्रिय शेतीच्या वाटेवर चालायचंय म्हटल्यावर त्याने जैविक खतं आणि कीटकनाशकं कशी तयार करायची हेही शिकून घेतलं. ही खतं आणि कीटकनाशकं जयवंत स्वतः तयार करतो. जेव्हा शेतात जयवंतने पहिल्यांदा तागाचं उत्पादन घेतलं तेव्हा राख, शेण, गोमूत्र, लिंबोळीचं मिश्रण करून फवारणी केली. राखेत पोटॅशियम जास्त असल्याने तागाची पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता वाढली आणि कमी पाण्यातही तागाचं पीक चांगलं आलं. लमित, जीवामृत हे 2 शब्द सापडले इथे. अशा अनेक सेंद्रिय पद्धती जयवंतने वापरल्या. यात गोमूत्र आणि गाईचं शेण हे महत्त्वाचे घटक आहेत. यासाठी त्याच्याकडे 3 गीर गायी आहेत, ज्या त्याला इस्कॉनने दिल्या आहेत. आता या परिच्छेदावर आणखी 2 गुणांची कृती आहे. जयवंत पाटील जैविक खते कशी तयार करतात, 2 गुणांचा प्रश्न, आणि याचं उत्तर आहे हा परिच्छेद एवढं संपूर्ण लिहून टाका, म्हणजे याला 2 गुण मिळते की ते खतं कशी तयार करतो ते दिलेलं आहे. विभाग क्रमांक 2 पद्य म्हणजे कविता, आणि त्या 16 गुणांच्या कृती किंवा प्रश्न आहेत. कृती क्रमांक 2, खालील कवितेच्या आधारे कृती सोडवा. आता शब्द ही कविता दिलेली आहे पुढच्या स्लाईडवर आणि त्यावर कृती आहे. 1 आग घेऊन धावणारी, इथे उत्तर लिहायचं, त्याला 1 गुण आहे. आग घेऊन धावणारी उत्तर आहे आठवण. नंतर निरुत्तर असणारे, इथं उत्तर लिहायचं, 1 गुण आहे त्याला. निरुत्तर असणारे निखारे. आणि पुढची दुसरी कृती आहे कवीच्या जीवनातील शब्दाची भूमिका. आता इथे खरं तर 2च चौकटी दिल्यात आणि उत्तरामध्ये 1, 2, 3, 4 यापैकी कुठल्याही 2 बाबी लिहिल्या तरी चालतील, पण 4 भूमिका आहेत म्हणून मी 4 इथे उत्तर घेतलेत. यापैकी कुठलेही 2 लिहा. माऊलीप्रमाणे कवीला पोटाशी धरले, कवीच्या तापदायक गोष्टींवर सावली धरली, कवीचा तोल सांभाळला, मरणापासून कवीचा बचाव केला. यातले कुठलेही 2 बाबी चौकटीत लिहा. आणि ही शब्द ही कविता आहे. मी आता कविता वाचन करत नाही, कारण एकदा झालेलं आहे. तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा पुस्तकात ही कविता दिलेली आहे. शब्द ही कविता अतिशय सुंदर कविता आहे. आता यावर आणखी कृती विचारलेली आहेत. शब्द या कवितेचे रसग्रहण करा किंवा मानवी जीवनातील शब्दांचे अनन्यसाधारण महत्त्व तुमच्या शब्दात लिहा. आता आपण या दोन्ही कृती सोडवणार आहोत. तुम्ही 4 गुणांच्यासाठी एकच सोडवायची आहे. शब्द या कवितेचे रसग्रहण करा. उत्तर, आशय सौंदर्य. अतिशय खडतर आयुष्याच्या प्रत्येक वळणावर शब्दांची साथ होती. शब्दांनीच माझ्या आयुष्याचा डळमळता डोलारा सांभाळला असा आशय व्यक्त करणारी कवी यशवंत मनोहर यांची शब्द ही कविता आपल्याला शब्दांच्या संगतीने सकारात्मक व समृद्ध जीवन जगण्याची प्रेरणा देते. काव्यसौंदर्य.
विषमतेने अंकित झालेल्या मूल्यव्यवस्थेमध्ये जीवाची काहिली करीत जगताना शब्दांनी नकारांशी सामना करण्याची जिद्द दिली, ही या कवितेची मध्यवर्ती कल्पना आहे. जगण्याला सकारात्मक दिशा देण्याचे सामर्थ्य शब्दांमध्ये व पर्यायाने साहित्यात असते, हा अनमोल संदेश देणारी ही कविता आहे. पदोपदी जगण्याला बळ देणारे शब्द किती मौल्यवान आहेत, ही जाणीव स्वानुभवातून कवीने आत्मीय व भावपूर्ण शब्दांमध्ये साकारली आहे. त्याच्या या सुबोध पण काळजाला भिडणाऱ्या शब्दशैलीतून कवितेचा आशय सघन झाला आहे. शब्दांचे अपूर्व सामर्थ्य विशद करताना कवीने अनेक हृदय प्रतिमा वापरल्या आहेत. निरुत्तर निखारे, शब्दांचा उजेड, आठवणींची आग, चिडके ऊन, शब्दांची बिजली, शब्दांनी दिलेला किनारा अशा अनोख्या पण आशयघन प्रतिमातून कवितेचा भावार्थ दृगोच्चर होतो. भाषिक कौशल्ये. 4-4 ओळींचा सैल यमकप्रधान पदबंध असलेली ही कविता थेट विधानात्मक असल्यामुळे रसिकांच्या काळजाचा ठाव घेते. प्रासादिक असलेली शब्दकळा विचारगर्भतेला पूरक ठरली आहे. ठोस व दृढ जीवनाशय देणारी शब्द ही कविता मला अत्यंत आवडली. पुढची कृती आहे, मानवी जीवनातील शब्दांचे अनन्यसाधारण महत्त्व तुमच्या शब्दात लिहा. उत्तर. इतिहास, भूगोल, भाषा व साहित्य यातून संस्कृती जन्माला येते. संस्कृती जीवनधारणेची मूल्य जोपासते. यात भाषा म्हणजे शब्द यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. जन्माला आलेले मूल शब्द शिकत जाते व भाषेतून व्यक्तिमत्व संपन्न होते. म्हणून शब्द ही मानवजातीला लाभलेली अमूल्य देणगी आहे. शब्दामधून माणूस आपले विचार, भावना व कल्पना मांडतो. शब्द हे विचार विनिमयाचे अनोखे साधन आहे. शब्द हा माणसाचा उबदार श्वास आहे. शब्दांनी जगातील वेगवेगळ्या संस्कृती एकमेकांशी जोडल्या आहेत. शब्दातून माणुसकीचे जतन व संवर्धन होते. आपल्या भावना इतरांपर्यंत पोहोचवण्याचे शब्द हे समर्थ साधन आहे. जनावरे व आपण यातला भेद शब्दांमुळे कळतो. नराचा नारायण करण्याची अमोघ शक्ती शब्दांमध्ये आहे. साहित्य, शास्त्र, कला व विज्ञान यांचा मूलाधार शब्दच आहेत. मानवी जीवनमूल्य शब्दांमध्ये साठवलेले आहेत. शब्द हे एकाच वेळी शस्त्र व शास्त्रही आहे. परंपरा व नवता या शब्दांमधून पिढीला आकळतात. असा हा अनन्यसाधारण शब्द मानवी जीवनाचे जीवन आहे. पुढची कृती आहे आ. खालीलपैकी कोणत्याही 4 कृती सोडवायच्या. 6 पैकी आणि 8 गुण आहेत. म्हणजे 1 कृती सोडवली तर 2 गुण. बेचोक 8. 6 पैकी 4च सोडवायच्या. आता इथे मात्र आपण सगळ्यांची उत्तरं पाहूया. 1. पैंजण या कवितेची मध्यवर्ती कल्पना स्पष्ट करा. 2. मराठी भाषेची थोरवी तुमच्या भाषेत लिहा. 3. तुमच्या परिसरातील पावसाळ्यापूर्वीच्या स्थितीचे वर्णन करा. 4. झाडांच्या मनात जाऊ या कवितेचे रसग्रहण करा. 5. डोळ्यांमधल्या डाळिंबाचा सांग धरावा कैसा पारा या काव्यपंक्तीचा तुम्हाला समजलेला अर्थ स्पष्ट करा. 6. स्त्रीच्या भविष्यकालीन प्रगत रूपांविषयी तुमच्या कल्पना स्पष्ट करा. क्रमांक 1. पैंजण या कवितेची मध्यवर्ती कल्पना स्पष्ट करा. पैंजण या पायात घालायच्या दागिन्यानुसार स्त्री जीवनातील पिढ्यात बदल होत गेले. बंधनाचे प्रतीक म्हणून पैंजण हे नाव दिले आहे. कवितेची मध्यवर्ती कल्पना. आजी, आई व स्वतः मुलगी यांच्या बदलत्या स्त्री जीवनाचे व जीवनशैलीचे प्रत्येकारी स्तर कवयित्रीने अधोरेखित केले आहे. सामाजिक व कौटुंबिक बंधने झुगारून आजची स्त्री प्रगतिशील वाटचाल करीत आहे. हा विचार कवयित्री नीलम मानगावे यांनी या कवितेतून प्रकर्षाने मांडला आहे. यात आणखी भर तुम्ही उत्तराची घालू शकता. क्रमांक 2. मराठी भाषेची थोरवी तुमच्या भाषेत लिहा. उत्तर. मराठी असे आमुची मायबोली, माझी मातृभाषा मराठी. मराठी रसिकांच्या हृदय सिंहासनावर आरूढ झालेली आहे. तिची थोरवी वर्णावी तितकी थोडीच आहे. मराठी भाषेच्या समृद्धीचा मी एक नम्र पाईक आहे. संत ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम, कवी केशवसूत, बासी मर्ढेकर, कुसुमाग्रज, बाबा बोरकर ते विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर इत्यादी कवींनी तिला शब्दलेण्याने साकारली आहे. मराठी भाषेतील रसपूर्ण, भावपूर्ण, रसमय ललित साहित्य ही महाराष्ट्राची वाङ्मयीन पेठ आहे. संत, पंत आणि तंत परंपरेने तिला नटवलेली आहे. इतर कलांनी तिला सजवलेली आहे. मराठीचे शब्दभांडार अभिजात आहे. मराठी बोलीभाषेचे ठिकठिकाणच्या प्रदेशातील झरे प्रमाण मराठीच्या नदीत मिसळून मराठी गंगा अविरत वाहते आहे आणि काठांवरील लोकसंस्कृतीला जगवते आहे. मराठी भाषेतील लोकगीते व बोधकथा ही मराठी संस्कृतीची प्राचीन रसमय अमृताची ठेव जतन करण्याचे आमचे कर्तव्य आहे. माझा मराठीचा बोल वाजे काळ जात खोल, ओळीमधून पाझरे निळ्या अमृताची ओल या प्राध्यापक अशोक बागवे यांनी लिहिलेल्या ओळींमधून मराठी भाषेचा सार्थ अभिमान अधोरेखित होतो.
क्रमांक 3. तुमच्या परिसरातील पावसाळ्यापूर्वीच्या स्थितीचे वर्णन करा. उत्तर. आम्ही पर्जन्यछायेच्या प्रदेशात म्हणजे दुष्काळी भागात राहतो. आमची सारी उपजीविका ही शेतीवर अवलंबून आहे. पाऊस पडला नाही की आमची दयनीय परिस्थिती होते. पाऊस येण्यापूर्वी आमच्याकडे कडक उन्हाळा असतो. नदी, नाले, विहिरी आटून रोडावतात. पाण्याची दुर्भिक्ष जाणवते. पिण्यासही पाणी मिळत नाही. गुराढोरांचे हाल होतात. त्यांना चारा मिळत नाही. झाडे सुकतात. सर्वत्र पाचोळा होतो. पक्षी दिसेनासे होतात. डोंगर बोडके होतात. सर्वत्र रखरखाट होतो. ऊन अंग जाळत जाते. डोळेनी मन थकून निराश होते. लहानग्या मुलांना अन्नाचा घास मिळत नाही. शेतजमीन तडकते. तिला भेगा पडतात. डोहामध्ये खड्डे खणून जेमतेम पाणी मिळते. घशाला कोरड पडते. आकाश आग ओकीत राहते. पावसाच्या प्रतीक्षेत जो तो आकाशाकडे डोळे लावून बसतो. काही शेतकरी स्थलांतर करतात. गाव भकास होते. जीवनेच्छा मालवून जाते. यापेक्षाही वेगळं उत्तर तुम्ही लिहू शकता. क्रमांक 4. झाडांच्या मनात जाऊ या कवितेचे रसग्रहण करा. उत्तर. आशय सौंदर्य. झाडांच्या मनात जाऊ ही कविता नलेश पाटील यांची कविता हिरवं भान या कविता संग्रहातून घेतली आहे. या कवितेत निसर्गाच्या चैतन्याचा अनुपम सोहळा उत्कट प्रतिमांमधून कवीने रंगवला आहे. काव्यसौंदर्य. झाडांच्या मनात शिरून त्यांचे हृदय जाणून घ्यायचे व आपणच अंती एखादे झाड होऊन निर्जन रानात डोलायचे असा या कवितेचा प्रवास रसिकांना आनंददायी व समृद्ध करणारा ठरला आहे. वसंत ऋतूचे लोभसवाने दर्शन या चराचरातील वनश्रेत कसे झाले आहे याचे वर्णन कवीने अनेक प्रतीके व प्रतिमा यातून दृगोच्चर केले आहे. फुलपाखरांचा थवा म्हणजे भिरभिरणारे पताकांचे तोरण, डोळ्यात झऱ्याचे पाणी, देवाघरची गाणी, तुषारांचे रोप, सूर्य ओंजळीतल्या पाण्यात पाहणे, सावलीला पंख फुटून त्यांचे झालेले काऊ, अशा नितांत सुंदर प्रतिमा व प्रतीकातून कवितेचा आशय समृद्ध झाला आहे आणि कवितेत नितळ सौंदर्याचा आविष्कार झाला आहे. ईश्वरा, मला झाड बनवून निर्जन रानात टाक ही कवीची अंतिम इच्छा खूपच भावपूर्ण व हृदयस्पर्शी आहे. भाषिक वैशिष्ट्ये. निसर्गचित्र रेखाटताना अम्लान शब्दकळेतून उमटलेला उत्कट भाव रसिकांना मोहून टाकणारा आहे. जणू आपणच निसर्गाच्या घटकात तादात्म्य पाहून निसर्ग डोळ्यात व हृदयात साठवतो आहोत अशी अनुभूती रसिक मनाला प्रत्ययास येते. कवीचे शब्द सामर्थ्य अनोख्या व उल्लसित प्रतिमांमधून प्रकट झाले आहे. ध्रुपद व अंतराय असलेली ही गीतरचना यमकप्रधान आहे. प्रत्येक कडव्यात अनोखी भावस्थिती वर्णिली आहे. प्रसाद व माधुर्य या काव्यगुणांनी मंडित झालेली ही गीतरचना मला हृदयस्थ भावली. 5वी कृती आहे डोळ्यांमधल्या डाळिंबाचा सांग धरावा कैसा पारा. या काव्यपंक्तीचा तुम्हाला समजलेला अर्थ स्पष्ट करा. उत्तर. दवात आलीस भल्या पहाटे या कवितेत कवी बासी मर्ढेकर यांनी प्रेयसीच्या भेटीतील आतुरता व व्याकुळता यांचे भावोत्कट वर्णन केले आहे. पहाटेच्या वेळी दव भरल्या प्रहरात घडलेली भेट प्रत्यक्ष होती की स्वप्नवत होती यातील संभ्रम कवीने मनोहारी प्रतिमातून प्रकट केला आहे. शुक्राच्या तोऱ्यात आलेली प्रेयसी तरल पावलांमधली शोभा पेरीत अगदी जवळून गेली, पण तिला गतकाळातली प्रेमाच्या आठवणी स्मरत नाहीत. ती वळूनही मागे पाहत नाही. तिच्या नजरेमध्ये सुंदरतेच्या खुणा उमटत नाहीत. तिच्या डोळ्यात प्रेमाची आश्वासक चमक का नाही हे सांगताना कवीने डोळ्यांमधल्या डाळिंबाचा पारा ही तरल प्रतिमा वापरली आहे. पारा जसा चिमटीत ठरत नाही, पटकन निसटून जातो, डाळिंबाच्या दाण्यातला पांढरा गर चकाकत राहतो, तसे तिच्या डोळ्यातील प्रेम तरळते व नाहीसे होते. प्रेयसीच्या नजरेतील चंचलतेसाठी एक वेगळी अनोखी व तरल प्रतिमा कवीने सार्थपणे या ओळीत योजली आहे. 6. स्त्रीच्या भविष्यकालीन प्रगत रूपांविषयी तुमच्या कल्पना स्पष्ट करा. उत्तर. स्त्री पुरुष हा भेद नैसर्गिक आहे. तो मानवनिर्मित नाही, परंतु पूर्वीच्या पुरुषप्रधान संस्कृतीने अनेक जुलमी रूढींच्या बंधनात स्त्रीला जखडून ठेवले होते. तत्कालीन विचारवंत व समाजसुधारकांनी स्त्रीवरील अन्यायाला वाचा फोडली आणि स्त्री शक्ती हळूहळू प्रस्थापित होऊन स्त्री स्वातंत्र्याचा उद्घोष झाला. 21व्या शतकाच्या प्रारंभीच्या गेल्या 20 वर्षातील स्त्रीला आपल्यातल्या स्त्रीशक्तीची जाणीव झाली आणि ती समाजात स्वकर्तृत्वाने तळपू लागली आहे. भविष्यकाळात स्त्रीने झपाट्याने प्रगतिशील व्हायला हवे. स्वतःला स्त्री न मानता व्यक्ती मानून जीवनाच्या सर्व क्षेत्रात आत्मविश्वासाने पारंगत होणे गरजेचे आहे. पुरुषी काम करण्यात धन्यता न मानता स्वतःची स्वतंत्र क्षेत्रे प्रतिभेने निर्माण करायला हवीत. शास्त्रीय संशोधन, सैनिकी शिक्षण, अवकाश उड्डाण अशा अनेक विविध आव्हानात्मक क्षेत्रात प्रगत व्हायला हवे. स्वतःचे संरक्षण करण्याइतपत सशक्त व्हायला हवे
आणि इतर स्त्रियांसाठी महिला सक्षमीकरण वैचारिक व मानसिक पातळीवर करणे गरजेचे आहे. महिलांनी स्वतःचे विद्यापीठ स्वतःच होणे आवश्यक आहे. अशा प्रकारे आपण पहिली आणि दुसरी कृती सोडवलेली आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण तिसरी आणि चौथी कृती सोडवणार आहोत. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, ऑल हा पर्याय सिलेक्ट करा आणि आवडलेले व्हिडिओ लाईक, कमेंट, शेअर जरूर करा. तुमच्या काही शंका असतील तर त्या आपण विचारू शकता. अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा.